सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल समोर जे काय अतिक्रमण चाललंय या अतिक्रमणाबाबत या भागातल्या नागरिकांनी आपल्याला तक्रार दिली होती आणि तो व्हिडिओ मी प्रसिद्ध केला होता। आज रोजी महापालिकेचे आयुक्त साहेब सत्यम गांधी स्वतः या जागेवर आले, अतिक्रमणची टीम आलेली आहे आणि जे अतिक्रमण झालं हे तोडातोडी केलेले, हे जेवढं अतिक्रमण झालं ते तोडातोडी केलेले आणि हे शेवटपर्यंत हा रोड अशाच पद्धतीने तोडलेला आहे। हे अतिक्रमण होऊ नये म्हणून आपला प्रयत्न चालू आहे आणि या सिव्हिल हॉस्पिटल पुढे म्हणून व्हिडिओ काढला होता। आता या ठिकाणी ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर लोक आहेत, आपण यांना विचारा। मित्रांनो, तुम्ही ॲम्ब्युलन्स चालवता, आता अतिक्रमण मोहीम आली होती, आयुष साहेब स्वतः आले होते आणि त्यांनी जो काय अतिक्रमण काढलं त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? अतिक्रमण काढलं ह्याबद्दल चांगली गोष्ट आहे, कारण की हा मोकेजी रस्ता आहे आणि सांगली जिल्ह्याचं मेन सिव्हिल हॉस्पिटल आहे। येण्या जाण्याला वाहनाला अडथळा होत होती आणि अतिक्रमण झालं किंवा काढून टाकलं, हे चांगल्या पद्धतीने कार्य केलेलं आहे त्यांनी। तुम्हाला असं वाटतं का अतिक्रमण करणाऱ्यांनी यापुढे अतिक्रमण करू नये, जेणेकरून त्यांचं नुकसान होतं ते आपल्याला बरं वाटत नाही? आता त्यांचे जे कट्टे वगैरे तोडले हे इनडायरेक्टली त्यांचं नुकसान आहे, बरोबर। तर मी हात जोडून तुम्हाला विनंती करतोय अतिक्रमण करणाऱ्यांना की कृपया आपण अतिक्रमण करू नका, तुमचं नुकसान तुम्ही करून घेऊ नका। शेवटी जनतेला त्रास झाला की माझ्यासारख्या लोकांना त्यांनी सांगणार आणि मी व्हिडिओ बनवणार आणि महानगरपालिका आपलं कर्तव्य पूर्ण करणार, ते अतिक्रमण काढून टाकणार। त्यामुळं तुमचं नुकसान होऊ नये अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही सुद्धा अतिक्रमण यापुढे करू नका अशी माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे। महानगरपालिकेचे आयुक्त तडफदार तरुण आहेत आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा नागरिकांना आनंदाचा आहे की नाही? आनंदाचा आहे, आनंदाचा। म्हणजे आयुक्त साहेब जो निर्णय घ्यायला लागले, चांगले आपल्या सांगली शहराला एक चांगले आयुक्त भेटले, त्याबद्दल मी सांगलीचे आराध्य दैवत गणपती राजाला अभिवादन करतो की आम्हाला असेच आयुक्त साहेब मिळू द्या। धन्यवाद।